नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण एक छोटा ट्रॅक्टर म्हणजे भारतातील पहिला हा शेतकऱ्यांचा फेवरेट फॅन ठरलेला हा छोटा ट्रॅक्टर आहे. आणि बरेच मोठे ट्रॅक्टर मार्केटला येऊन गेले, पण मोठे ट्रॅक्टर का सक्सेस ठरलेले नाहीत तर त्याला इंधनाची पण जास्त खपत लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या छोट्या ट्रॅक्टरमुळं इंधन पण वाचतं शेतकऱ्यांचं. आणि दुसरी गोष्ट 2 बैला एवढी छोटी पूर्ण कामं शेतकऱ्याची होतात. आता ह्याला महत्त्व का देतात शेतकरी, तर हा कमी रुंदीचा आहे. म्हणजे कमी रुंदीचा असल्याकारणानं कुठल्याही सरीमध्ये बसवायला, कुठल्याही आंतरपिकामध्ये चालायला हा ट्रॅक्टर आपला सक्सेसफुल ठरलेला आहे. आज भारतभरामध्ये सर्वात जास्त विक्री ह्याची म्हटलं तरी काय हा अवघड ठरणार नाही. कारण का तर शेतीसाठी अत्यंत उपयुक्त म्हणजे शेतकऱ्याची गरज असणारा हा ट्रॅक्टर आहे. तर आज हा ट्रॅक्टर आपण ज्यांना दिलेला आहे ते आपले पुजारीच आहेत, यल्लामा देवीचे पुजारी आणि त्यांच्याबरोबरच मित्र सहकारी त्यांचे नाथाचे आपले कुलदैवत आमचे नाथबाबा आहेत, त्यांचे पुजारी आहेत. आणि त्यांचे इतर मित्रमंडळ असेल आणि ते स्वतः असतील. त्यांच्याकडून आपण नाव जाणून घेऊया त्यांचं. आपलं नाव सांगा. नमस्कार, मी बाबासाहेब अप्पा खाडे, कंपोस्ट मसवण, तालुका मान, जिल्हा सातारा. आपण ट्रॅक्टरवरती लोन केलेलं आहे. हो. आपलं नाव सांगा आता. अप्पा बाबा पुजारी खाडे, मसवड. ट्रॅक्टर मस्त वाटला तुम्हाला? ट्रॅक्टर बरं वाटलं. लेखानं चांगला घेतला. मुलांना चांगला घेतलं. आपलं सांगा. कुमार यशवंत शिंदे, चांगले आहे. दीपक मनोहर गुरव, पुजारी मसवड. गौरव शिंदे मसवड. निलेश नांदे. आता हे सर्व मित्रपरिवार त्यांचा इथं आलेला आहे. ट्रॅक्टरचं कुतूहल म्हणजे काय, कसला ट्रॅक्टर घेतलाय, काय ट्रॅक्टर घेतलाय. मार्केटला शोरूमला तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला गेल्यानंतर 101 बडकर कंपनी आहेत. पण आता हा ट्रॅक्टरच का घ्यायला आलेत हे पण थोडंसं जाणून घेऊ. का तुम्हाला हा आवडला ट्रॅक्टर? ही छोटी साईज आणि काम चांगलं करते. मी भरपूर व्हिडिओ वगैरे बघितले यूट्यूबला, त्याच्यामुळे बघितलं आपण काम वगैरे चांगलं करतो. रुंदी कमी आहे आणि आंतरपिकात चांगलं चालतं. आंतरपिकामध्ये चालवायचं. आणि तसं पाहिलं तर 2 बैलाची यांना शेतीची सर्व कामं करायची आहेत आणि मोठ्या कामाची काही जरूरत पडली नाही. त्यामुळे तुम्ही हा ट्रॅक्टर घेतलेला आहे. तर या ट्रॅक्टरबरोबर आपण एक नवक्रांती ॲग्रो पंढरपूरनं मोठी स्कीम काढलेली होती. त्यांनी स्कीम परचेस केलेली आहे. त्या स्कीमचं काय विश्लेषण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊ. काय काय घेतलं आपण याच्याबरोबर? आता आपण हा मोठा ट्रॅक्टर, त्याच्यासोबत रोटावेटर, अनपाई, बगला फोडणी, पॉवर वेटर वगैरे अशी ब्रश कटर आहे. टोटल सरासरी 11 वस्तू तुम्ही 11 purchase वस्तू केल्या. टोटल घेतली. आतापर्यंत मार्केटला तुम्ही अशी कुठं ऑफर पाहिली का? नाही. एवढ्या सगळ्या वस्तू नाही. साधारणतः आपण जर मार्केटला ट्रॅक्टर घेतला तर कुठली एक नट किंवा पिन सुद्धा फ्री दिली जात नाही. तर नवक्रांती ॲग्रोनं आपण हा मान्य आहे मला की आपण फुकट देत नाही, पण ज्या रेटमध्ये आपण आपल्याला बसतंय त्या होलसेल रेटमध्ये आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आपण त्यांच्या बाबांना विचारू कसं वाटलं आपल्याला स्कीम? स्कीम एकदम बरी आहे आणि शेतकऱ्यांनी घ्यावं? शेतकऱ्यांनी परवडणारी अशी आहे. घ्यावं का शेतकरी? घ्यावं, अवश्य घ्यावं. ऑफर चांगली वाटली. ऑफर चांगली आहे. कशात चालवणार आपण आता? शेतीला. शेतीमध्ये वापरणार. हो. शेतीला. आपल्याला कशी वाटली स्कीम? चांगली वाटली. ट्रॅक्टर बद्दल अजून कोणाला काही माहिती आहे? या थोडंसं अलीकडे या. एक नंबर 2 नंबर या. तर आता एवढे सगळे मित्रमंडळ आपले ट्रॅक्टर घेण्यासाठी आलेले आपण त्यांना डिलिव्हरी देत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लोन केलेलं आहे. कुठल्या बँकेचं लोन केलं हे पण थोडंसं सांगावे सविस्तर. कराड अर्बन बँकेचं लोन केलेलं आहे आपण. हां, तुम्हाला नॉन मॉर्गेज शेती लोन केलेलं आहे. हां, केलेलं. किती लाखाचं लोन झालं आपलं? 3 लाखाचं केलं. 3 लाखाचं लोन केलेलं आहे. तर बघा, यदा कदाचित तुम्हालाही असा प्रसंग लोन करण्याचा आला तर तुम्ही करू शकता. आणि अधिकची माहिती पाहिजे असेल तर नवक्रांती ॲग्रो पंढरपूरला तुम्ही भेटू शकता. आता सर्व बांधवांचा आपण धन्यवाद देऊया. रामकृष्ण हरी.